जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या युट्यूब चॅनल वरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, बरेच दिवस झाले युट्यूब वरती कुठलेही ट्युटोरियल अपलोड केले नाही. तर भावानो, आज मी तुमच्यासाठी खास एक ट्युटोरियल आणलेला आहे. ते म्हणजे 14 मे 2026 या दिनानिमित्त भावानो आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर या दिवशी भावानो, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असती. तर या जयंतीनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. कारण भावना आपल्याला हा व्हिडिओ तयार करताना कॅपकटमध्ये व्यवस्थित इफेक्ट कसे अप्लाय करायचे आहेत, टेक्स्ट इफेक्ट कसा अप्लाय करायचा आहे, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही. आणि मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल. तर तो पासवर्ड घेऊन आपले मटेरियल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा भावना तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. टेलिग्रामवरती दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन जॉईन व्हायचं आहे आपल्या टेलिग्रामला. आणि भावनो, काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तिथे तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल. तर भावनो, हा टेटस तयार करण्यासाठी कॅपकट डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि भावनो, त्याच्यासाठी एक VPN सुद्धा लागेल. तर प्रोटॉन VPN तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. तुम्ही डाउनलोड करून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपण जो व्हिडिओ एडिट केला आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर भावांनो, तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन दिसून जाईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला ऑडिओ जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि डिलीट करून घ्यायचा आहे. हा एंडिंग पार्ट सुद्धा भावना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर ह्या ऑडिओवरती क्लिक करायचे आहे, साईडला स्क्रोल करायचं आहे, बीट्सवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला एक बीट्स द्यायचा आहे आणि भावना थोडं पुढच्या बाजूला एक बीट्स द्यायचं आहे आणि एंडिंगला एक द्यायचं आहे. ते भावना व्यवस्थित आपली लिरिक्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते बीट्स द्यायचं आहे. तर भावना तुम्ही व्यवस्थित बीट्स द्या आणि एंडिंगला सुद्धा बीट्स द्यायचं आहे. तर असे व्यवस्थित बीट्स दिल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचे, आपले लिरिक्स कॅपकट मध्येच टाईप करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठलीही PNG इथं ऍड करायची नाही टेक्स्टची. तर आपल्याला कॅपकट मध्येच लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला टेक्स्ट वरती क्लिक करायचे, ऍड टेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचे. ऍड टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर भावनो, तुम्हाला इथं आपलं लिरिक्स इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन मध्ये जाऊन टाईप करून ते कोड जे देतील ते कोड कॉपी करायचं आहे आणि कॅपकट मध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ऍप्लिकेशन ओपन करायचे. हा DGNA कोड दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि भावनो, आपलं इथं पहिलं टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. तर असं टाईप केल्यानंतर युनिकोड फॉन्ट वरती क्लिक करायचं, ऍड येऊन जाईल. ऍड भावनो आपल्याला स्किप करायचे आहे. तर असं व्यवस्थित हा कोड आल्यानंतर कॉपी करायचा आहे. कॉपी केलेला कोड आपल्याला कॅपकट मध्ये येऊन पेस्ट करून घ्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि हा पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, फॉन्ट वरती यायचे. फॉन्ट वरती आल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचे. असं व्यवस्थित स्क्रोल केल्यानंतर माय फॉन्ट वरती यायचे. माय फॉन्ट वरती आल्यानंतर हा फॉन्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या फॉन्टला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट वरती यायचं आहे. इफेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि हा फॉन्ट दिसत असेल गोल्डन कलर, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर भावनो पाहू शकता आपला लिरिक्स जो आहे तो व्यवस्थित असा दिसून जाईल. जर तुम्हाला भावनो हा फॉन्ट, हे जे फॉन्ट जर तुमच्याकडे नसतील भावनो, DG फॉन्ट, कॅलिग्राफी फॉन्ट, तर हे फॉन्ट सर्व तुम्हाला भावनो मी एका व्हिडिओमध्ये देणार आहे. श्रीलिपी फॉन्ट, कॅलिग्राफी फॉन्ट, DG फॉन्ट आणि गुगल फॉन्ट, हे सर्व भावनो फॉन्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये 150, 200, 150, 200 असे देणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्यायचे आहेत. आणि सर्व फॉन्ट माझ्यापासले जे मी यूज करतो स्वतः, ते सर्व फॉन्ट मी तुम्हाला देणार आहे. तर असं व्यवस्थित आपला भावनो टेक्स्ट झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये यायचंय. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं भावनो सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर फ्लेम स्वीप हा इफेक्ट इथे सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर फ्लेम स्वीप याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला याचा रेशो जो आहे तो रेशो 1.2 ठेवायचा आणि इथे ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा याचा डुप्लिकेट करायचा. आता या लिरिक्सचा भावनो डुप्लिकेट करा.
डुप्लिकेट केल्यानंतर हा पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. पुढच्या बाजूला ठेवल्यानंतर आपले सॉन्ग कुठपर्यंत आहे बघायचे आणि ती सॉन्ग आपलं जिथपर्यंत आहे त्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. असं भावना इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला या टेक्स्टवरती क्लिक करायचे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आपला जो इफेक्ट आहे ना, इफेक्ट इथपर्यंतच आहे. तर आपल्याला इथे इफेक्ट द्यायचा आहे, तर या प्लस प्लस करायचं आहे आणि एंडिंगला एक तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा असं झूम करायचा आहे. झूम केल्यानंतर हा इफेक्ट भावनो असा दिसून जाईल तुम्हाला. पुन्हा तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे ना, हा टेक्स्ट तुम्हाला पुन्हा युनिकोड इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर युनिकोड मध्ये जाऊन तो कोड कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा आहे. पुन्हा तुम्हाला हा इफेक्ट इथपर्यंत आहे, तर इथे एक मार्क करायचे आणि एंडिंगला एक मार्क देऊन तुम्हाला हा व्यवस्थित झूम करायचा आहे. असे व्यवस्थित झूम केल्यानंतर भावनो पाहू शकता हे असे व्यवस्थित दिसून जाईल. असं व्यवस्थित दिसल्यानंतर आता आपलं हे जे आपलं टेक्स्ट जे आहे ना, त्या टेक्स्टच्या एंडिंगला यायचंय. टेक्स्टच्या एंडिंगला आल्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचंय आणि भावनो मी तुम्हाला मटेरियलचे फोल्डर दिले, हे मटेरियलचे फोल्डर याच्यावरती क्लिक करायचे. हा व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर हा तुम्हाला भावनो एंडिंगला व्हिडिओ ठेवायचा आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन एक फोटो ठेवू शकता किंवा पीएनजी ठेवायचा आहे. पीएनजी स्वरूपात ठेवून घ्यायचे तुम्हाला. जर तुमच्याकडे ब्लॅक फोटो हे कुठलाही असेल तर सिलेक्ट करायचा आहे. असं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला लिरिक्स पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित लिरिक्स भावना पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहेत. पुढच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आपले जे लिरिक्स आहे ना ते तिथपर्यंत हा भावना ब्लॅक पीएनजी इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला हा व्हिडिओ ऑलरेडी मी एक एडिट करून दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी ठेवून घ्यायचा आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित डिलीट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ इथपर्यंत ऍड झाल्यानंतर भावनो तुम्हाला आता काय करायचंय, आपला व्हिडिओ जो आहे तो त्या व्हिडिओ पर्यंत यायचंय. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचंय. तुम्हाला भावनो मी त्या फोल्डरमध्ये एक पीएनजी दिलेले, हा पीएनजी सिलेक्ट करायचा आहे, ऍड करायचा आहे. आणि असे जर भावनो तुम्हाला ह्या सर्व पीएनजी ऍड करायचे असतील तर भावनो याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल देईन मी. तर आपल्याला ही पीएनजी आता ऍड करायची आहे. ओव्हरलीवरती क्लिक करायचे, ऍड ओव्हरलीवरती जायचे, हा पीएनजी सिलेक्ट करा, ऍड करा. ऍड केल्यानंतर हा व्यवस्थित झूम करायचा आहे आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत याची लेंथ ठेवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत ठेवल्यानंतर भावनो आता आपला व्हिडिओ जो आहे तो इथं व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्हाला जर भावनो तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो इथं ठेवून घ्यायचा असेल तर ठेवू शकता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. आणि हे जे फॉन्ट आहेत ना, हे तुम्हाला फॉन्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्व फॉन्ट मी जे यूज करतो ते देणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की हा व्हिडिओ कसा करायचा आहे. तर एक्सपोर्ट वरती क्लिक करायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर भावनो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो आपण इंस्टाग्राम आयडी बंद केलेली आहे, तर त्याच्यावर कोणीही मेसेज करू नका. तुम्हाला एक तेवढी विनंती आहे. तर भावनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.